शिरूर शहरातील अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई. 2,10,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सविस्तर वृत्त असं. दिनांक 17 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांवर कारवाईच्या अनुषंगाने गस्त करत असताना शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचं समजलं. शिरूर शहरातील गॅरेज चालक शादाब रियाज शेख हा बाबूराव नगर परिसरात मोकळ्या मैदानात मॅफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याचं खात्रीशीर वृत्त मिळालं. सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी शादाब रियाज शेख यास 2,10,70,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसहित ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 53 NDPS कलम 8 क 21 क प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, अविनाश शिळीमकर, संदेश केंजळे, कुलदीप संगपाळ, दत्ताजीराव मोहिते, पंडित मांजरे, पोपट गायकवाड, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ आदींसह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे.